ऑन केलं होतं तरी जाऊन त्या स्वानंदीला सांगितलं. एवढी हिंमत. ओके, मला पण चॅलेंजेस आवडतात. आता हिला माझ्या स्टाईलने सरळ करतो. अरे पण ती परत तोंड उघडेल. आता ती स्वानंदीपर्यंत पोहोचली आहे, त्यानंतर ती शांत बसेल असं वाटतंय तुला? मी एक काम करतो, आजच्याच तिला गायब करतो. म्हणजे कोणाशी काय बोलण्याचा प्रश्नच नाही. ग्रेट. अंशुमन. आणि मग लगेच जा तिकडनं खडी फोडायला जेलमध्ये. खडी फोडायला मी? कोणाला कळणार आहे मी असं काही केलेलं? आपण स्पेस मध्ये राहतो का, अंतराळात? तू असं काही केलेलं न कळायला. आपण जमिनीवर राहतो आणि जितक्या आपण हुशार असतो ना, तितकी आजूबाजूची माणसं आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. कळलं? अरे अजून किती वेळा तोंडावर पडणार आहेस आणि मलाही पाडणार आहेस? मम्मा शांत हो तू. अरे त्याला सांगा शांत व्हायला. तुला काय कामधंदा नाहीये का, उद्योग नाहीये का, म्हणून हे असले उद्योग करतोयस? शट अप. एक शब्द बोलायचा नाही. आता फक्त मी सांगते तेच करायचं. म्हणजे नक्की काय करायचं? ऑफिस मध्ये जायचं. जास्त महत्वाचं नाही आहे का? एका मुलीच्या आयुष्याचा आणि तिच्या सेफ्टीचा प्रश्न आहे हा. हे कळतंय मला, म्हणून एंटरटेन करतोय. एंटरटेन? तुम्ही आता ऐकून घेताय, हे काही खूप मोठं नाही करत आहात. उलट हा प्रकार आहे ना, आपण सगळ्यांनीच ऐकून आणि समजून घ्यावा असाच आहे. तेच करतोय स्वानंदी मॅडम, तेच करतोय. पण म्हणून तुमचं बरोबर आहे असा त्याचा अर्थ होत नाही. एक तर अशा अचानक तुम्ही ऑफिस मध्ये आलात, त्यामुळे प्रॉब्लेम झालाय तर तो झालाय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आनंद, आपलं श्वेताशी बोलून झालंय, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, तो विषय आपल्यासाठी संपलाय. पण ह्यांना पटतच नाही, यांना पुन्हा त्या श्वेताशी बोलायचंय. आता मी सांगून तर ह्यांना कधीच पटणार नाही. तू समजावून सांगत आहे ना काय ते. समोर आनंद, कळतंय मला की तुम्हाला दोघांनाही त्या मुलीची काळजी आहे, मला सुद्धा आहे. पण म्हणून माझ्या भावावरचा कुठलाही चुकीचा आरोप मी ऐकून घेणार नाही आणि सहनही करणार नाही. अरे एका घरात राहतोय आम्ही अनेक वर्ष, चांगला ओळखतो त्याला मी, माझा धाकटा भाऊ येतो. आमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये इतक्या स्त्रिया आहेत, पण आजपर्यंत अंशूच्या बाबतीत एकही कंप्लेंट अशा प्रकारची आली नाही. जर तो इतका नालायक असता तर कधी ना कधीतरी त्याच्याकडनं प्रॉब्लेम झाला असता क्रिएट, त्याच्या विरुद्ध कोणीतरी कंप्लेंट केली असती. पण तसं घडलं नाही. याचं कारण आजीचे आणि काकूंचे संस्कार आहेत त्याच्यावरती. तुम्हाला दोघांना वाटतो ना तसा नालायक मुलगा नाही अंशुमन. हे मी तुम्हाला सतत इतक्या वेळा सांगतोय तरी तुम्हाला पटत नाहीये. आणि म्हणून त्या श्वेताला बोलवत राहायचं सतत इथे. ऐका, मी सांगते म्हणून, म्हणजे मी विनंती करते म्हणून एकदा बोला ना तिच्याशी. अहो मला नाही वाटत आहे ती मुलगी खोटं बोलते असं. स्वानंदी मॅडम, एक सांगू तुम्हाला, पैशासाठी खोटं बोलणाऱ्या आणि खोटं वागणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे नाही का? हो मला माहिती आहे, पण तरीही त्या श्वेताला भेटले मी आणि ती खोटं बोलते किंवा चुकीचा आरोप करते असं नाही वाटत आहे मला. ऐका ना, फार वेळ नाही घेणार तुमचा. तुम्ही प्लीज तिला एकदा बोलवा, आपण बोलूया आणि रिझॉल्व्ह करून टाकूया हे. समोर ऐक ना, खूप सिरियस मॅटर आहे हा. मी काय म्हणतो, आपण एकदा शहानिशा करून घ्यायला काय हरकत आहे ना? रिचेक करूया एकदा फक्त. आणि वहिनी म्हणते तर एकदा बोलून बघू ना, प्लीज 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 एकदा. ठीक आहे, बोलव तिला. श्वेताला जरा आत पाठवा प्लीज. ये श्वेता, घाबरू नकोस. हे बघ, तुला अजिबात नर्वस व्हायची गरज नाहीये. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. सॉरी मॅम. सॉरी म्हणू नकोस. काय झालं? मी खोटं बोलले. मी समर सरांसमोर खोटं बोलले. मला माफ करा प्लीज. माफी मागू नकोस माझी. मला फक्त असं का केलंस याचं खरं कारण सांग. मॅम ते शेळके सर, मॅम त्यांनी मला धमकी दिली.
मला आधीच कळायला पाहिजे होतं, ही खूप मोठी माणसं आहेत हो. यांच्यासमोर मी नाही टिकणार. हे कोणीच माझं ऐकून नाही घेणार. एक्झॅक्टली काय झालं सांगशील? मॅम, शेळके सरांनी मला धमकी दिली माझ्या आईला मारून टाकण्याची. काय? हो मॅम, 4-5 गुंड पाठवले त्यांनी माझ्या घरी. मॅम, माझी आई आजारी असते हो, तिला हे सगळं नाही सहन होणार. त्यापेक्षा मी नोकरी सोडून गेलेलंच बरं आहे मॅम. म्हणजे सगळंच बरं होईल. पाण्यात राहून माशाची वैर कशाला घ्यायचं मॅम? तुम्हाला नाही कळणार मॅम, माझ्यासारख्या मुलींना काय त्रास होतो ते. ऐक ऐक ऐक, हे बघ, मला कळतंय, मला सगळं कळतंय. अगं पण त्रास होतोय म्हणून तू तो सहन करत राहणार आहेस का? नोकरी सोडून देणं हा कुठला उपाय आहे? मॅम, माझ्या घरी गुंड पाठवले हो त्यांनी. माझ्या आईला काही झालं असतं तर. अगं पण मग हेच राजवाडींना सांगायला हवं होतंस ना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते त्यांनी. नाही मॅम, उलट जास्त त्रास देतील ते मला. मग आता काय करणार आहेस तू? नोकरी सोडणार आहेस? आई आजारी आहे ना तुझी, तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवेत तुला म्हणून नोकरी करत होतीस ना? मला खरंच माफ करा. इथे राहिले तर मला त्रास सहन करायला लागेल, मला मान्य आहे. पण पैसे तरी मिळतील वेळेवर. बाहेर पडले तर नोकरी कधी मिळेल तेही नाही सांगता येत. काय करू कळत नाहीये मॅम.